आज आपण एका खूप महत्वाच्या आणि थोड्याशा गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रतेचा. हा वाद आता इतका मोठा झालाय की तो थेट आपल्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचलाय. तर नक्की काय आहे हे प्रकरण आणि याचा आपल्या शिक्षण व्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो, चला सविस्तरपणे समजून घेऊया. तर या सगळ्याची सुरुवात झाली सर्वोच्च न्यायालयाच्या एका कडक आदेशाने. कोर्टाने थेट केंद्र सरकारला एका मोठ्या शैक्षणिक धोरणाबद्दल त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट करायला सांगितलंय आणि या एका आदेशामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आणि गंमत म्हणजे सरकारला उत्तर देण्यासाठी फारसा वेळही दिलेला नाहीये, फक्त 3 आठवड्यांची मुदत. यावरूनच आपल्याला अंदाज येतो की न्यायालयाच्या दृष्टीने हे प्रकरण किती गंभीर आणि तातडीचं आहे. हा फक्त एक आदेश नाही, तर शिक्षण धोरणाला एक नवी दिशा देणारी डेडलाईनच आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आता प्रश्न हा आहे की हा सगळा गोंधळ नेमका सुरू कुठून झाला? या कायदेशीर लढाईच्या मुळाशी एक साधा, सरळ पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. एकाच कामासाठी 2 वेगवेगळे नियम, 2 वेगवेगळे मापदंड कसे काय असू शकतात? तर या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे टीईटी, म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा. सोप्या भाषेत सांगायचं तर भारतात जर कुणाला 1ली ते 8वीच्या मुलांना शिकवायचं असेल तर त्यांना ही परीक्षा पास करणं बंधनकारक आहे. हाच नियम या सगळ्या प्रकरणाचा पाया आहे. पण खरी मेख इथेच आहे. बघा, जे विशेष शिक्षक 1ली ते 8वीच्या मुलांना शिकवतात त्यांच्यासाठी टेट परीक्षा पास होणं बंधनकारक आहे. पण गंमत म्हणजे तेच शिक्षक जेव्हा 9वी ते 12वीच्या मुलांना शिकवायला जातात तेव्हा त्यांना ही परीक्षा देण्याची अजिबात गरज नाही. म्हणजे काम एकच, पण नियम 2. हे कसं काय शक्य आहे? आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे, जो थेट सर्वोच्च न्यायालयाने सरकारला विचारलाय की बाबा रे, शिकवण्याची मूळ तत्व तर बदलत नाहीत, मग फक्त एक वर्ग पुढे गेल्यावर पात्रतेचे नियम कसे काय बदलतायत? हा प्रश्न फक्त तांत्रिक नाही, तर तो शिक्षणातील समानता आणि गुणवत्तेवर थेट बोट ठेवतो. आता हा जो नियमांमधला फरक आहे तो काही एका रात्री तयार झालेला नाहीये. याच्या मागे अनेक वर्षांपासून चालत आलेल्या नियमांमधल्या गोंधळाचा एक मोठा इतिहास आहे. चला थोडं मागे जाऊन पाहूया की हे सगळं सुरू कसं झालं. गोष्ट आहे 2010 सालची, जेव्हा टेटचे नियम लागू झाले. पण त्यानंतर बरीच वर्ष विशेष शिक्षकांना यातून सूट आहे असा एक सर्वसाधारण समज होता. पण जुलै 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाने हे सगळं चित्र पालटून टाकलं आणि विशेष शिक्षकांसाठीही टेट अनिवार्य करण्यात आली. आणि इथूनच या नव्या वादाला तोंड फुटलं. चला आता थेट कोर्टरूममध्ये जाऊया आणि बघूया तिथे नक्की काय घडलं. कारण तिथले युक्तिवाद आणि न्यायाधीशांनी नोंदवलेली निरीक्षणं या प्रकरणाला एक नवी आणि रंजक दिशा देत आहेत. या प्रकरणात कोण कोण महत्त्वाचे खेळाडू आहेत ते आधी समजून घेऊया. एकीकडे आहे न्यायमूर्ती बोस आणि धुलिया यांचा खंडपीठ, जे सरकारला थेट प्रश्न विचारत आहेत. दुसरीकडे आहे सरकार, ज्यांना आपली बाजू मांडायची आहे. त्यांना मदत करण्यासाठी आहे ज्येष्ठ वकील वशिष्ठ, जे न्यायालयाचे मित्र म्हणून कायदेशीर गुंतागुंत समजावून सांगत आहेत. आणि सोबतच RCI म्हणजे जी संस्था या शिक्षकांना प्रमाणपत्र देते, तीच सुद्धा या प्रकरणात एक महत्त्वाचा भाग आहे. आणि याच सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सुधांशु धुलिया यांनी एक इतका मार्मिक आणि थेट प्रश्न विचारला की ज्याने सगळ्या प्रकरणाचं सारच समोर आणलं. ते म्हणाले, शिकवण्याची मूळ तत्व बदलत नाहीत, मग प्रस्थापित पद्धतीत बदल कसा काय होऊ शकतो? त्यांच्या या एका वाक्यातच या संपूर्ण वादाचं उत्तर दडलंय. तर मग आता पुढे काय होणार? या कायदेशीर लढाईमध्ये नेमकं काय पणाला लागलं आहे आणि याचा अंतिम निकाल काय असू शकतो? आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते सरकारच्या उत्तराकडे, त्यांच्या प्रतिज्ञापत्राकडे. कारण सरकार जे काही उत्तर देणार आहे त्यावरूनच देशभरातल्या हजारो विशेष शिक्षकांच्या पात्रतेचे नियम आणि त्यांचं भविष्य ठरणार आहे. हा निर्णय फक्त शिक्षकांपुरता मर्यादित नाहीये, तर संपूर्ण विशेष शिक्षण व्यवस्थेवर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. आणि मग शेवटी एकच आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो. या सगळ्या कायदेशीर लढाईनंतर देशभरातील विषयी गरजा असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला, मग तो कोणत्याही वर्गात असो, एकाच समान आणि उच्च दर्जाच्या शिक्षणाची हमी मिळेल का? याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्या देशाच्या विशेष शिक्षण व्यवस्थेचं भवितव्य दडलेलं आहे.